डोंगर प्राणी आणि पर्यावरणाला मला अभिमान आहे। पर्यावरणाचा सांभाळ करण्याची जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बिलगाव प्रादेशिक वनक्षेत्रातर्फे भूषा परिमंडळातील नियतक्षेत्र मौजे साव यादीगर येथे वृक्षारोपण व जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच दिलीप पावरा होते। कार्यक्रमाला वनरक्षक अरविंद निकम, श्रीमती प्रतिभा बोरसे, वनपाल माळ, माजी पंचायत समिती सदस्य ठाणसिंग पावरा, माजी सरपंच राड्या पावरा, लक्ष्मीकांत शेंडगे, वनक्षेत्रपाल बिलगाव भरतसिंग परदेशी, वनपाल भूषा यांनी मार्गदर्शन केले। वनरक्षक अशोक पावरा, वनरक्षक मंगेश वळवी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन वनरक्षक कुमारी प्रमिला पावरा यांनी केले। यावेळी वनक्षेत्रपाल सो. बिलगावचे लक्ष्मीकांत शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली वनपाल भरतसिंग परदेशी, श्रीमती प्रतिभा बोरसे, वनरक्षक अरविंद निकम, दिलबरसिंग पावरा, आकाश पावरा, अमरसिंग पावरा, अशोक पावरा, मंगेश वळवी, प्रमिला पावरा, गिरधर पावरा, सविता पावरा, मनीषा पावरा, पूनम पावरा, योगेश साळवे, छगन पावरा, पोड्या पावरा, मुकेश पावरा, शिवल्या पावरा, चंदन पावरा, निलेश पराडके यांनी यशस्वीतेसाठी प्रयत्न केले। सातपुडा मिरर न्यूज नेटवर्कचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। बातमी व जाहिरासाठी संपर्क 9423 आपलच हायर वन राहिला वनवाला व्हायचा नायर हे जंगल सार आपलच हायर वन राहिला वनवाला व्हायचा नायर। वनवा जर लागला तर सगळ्यांनी वनवा विझवायला मदत करायची आहे। ज्याला पण दिसेल त्यांनी वनवा हा विझवायचा आहे आणि वृक्षतोड आपल्याला बंद करायची आहे। पैसे देऊन लोक निसर्ग पाहायला येतात। तुम्ही आज निसर्गाच्या सानिध्यात एका आता वन गावाचा आपलं आहे त्या इथं आजूबाजू सगळं वन गावाचा परिसर आहे। तर सांगण्याचा उद्देश एवढाच की पर्यावरणाचा जो समतोल ढासळतोय त्याच्यामध्ये ज्या आपल्या विविध प्रदूषण होते किंवा नदी प्रदूषित होते आणि याला बऱ्याच गोष्टी कारणीभूत आहे। वृक्षतोड होते, आपले बेसुमार वृक्षतोड होतं आजूबाजूला बघा आपलं। तर उन्हाळ्यात आपलं कुठं म्हणजे जळगाव भागात आमच्यासारख्या इकडे अधिकाऱ्याच्या दौऱ्यात आम्हाला सुद्धा सांगायला म्हणजे वाईट वाटतं की घेऊन जावं का नाही घेऊन जावं अशी परिस्थिती इकडे असते। कारण